अमेरिकेचे राष्ट्रपती येत आहेत हे तर चालू असतंच, याच्याबद्दल विशेष मला काही वाटत नाही. दोन राष्ट्रांमधले संबंध जपणं व्यापार उद्यम असतो. परंतु सगळ्यात वाईट वाटणारी गोष्ट ही आहे की राष्ट्रपतींचे जाणाऱ्या रस्त्यावरच्या गरिबांच्या झोपड्यात झाकण्याकरता म्हणून शेकडो कोटी रुपयाचा खर्च केला जातो. हे यापूर्वीच्या इतिहासामध्ये कधी घडलेलं नाही. शेवटी त्यांनासुद्धा माहिती आहे की आपली परिस्थिती काय आहे, आमचे गरीब माणसं, हा देशाची अवस्था, हे त्यांना माहीत नाही असं समजायचं कारण नाही. शेवटी आणि चाललेली अर्थव्यवस्थेची घसरण ही सुद्धा त्यांना माहिती आहे. तुम्ही अशा भिंती बांधून आर्थिक परिस्थिती आणि गरिबांची गरिबी वाढते आहे हे झाकू शकत नाही, एवढंच मला सांगायचं आहे. शिवसेनेने सुद्धा टोलेबाजी केली ना की अरविंद केजरीवाल यांच्या शाळांची ट्रक पाहणी करणार आहे. मग मोदींच्या कामाची कधी पाहणी? नाही, मोदींचं काम त्यांना माहितीच आहे. आज आर्थिक घसरण काय चालली ती माहिती आहे, बेरोजगारी वाढते आहे हे त्यांना माहिती आहे. ते शेवटी असं आहे की अमेरिका एक राष्ट्र आहे आणि ते एवढंच पाहत असतं की एवढी मोठी लोकसंख्या असणारी बाजारपेठ आपली आहे, तिचा उपयोग त्यांच्या देशाकरता कसा करता येईल हेच ते शोधत असतात. दुसरा मुद्दा आहे सर, नारायण राणेंनी काल म्हटलंय की 11 दिवसात हे सरकार जाणार आहे आणि नवीन सरकार आता खरं म्हणजे ते भविष्य सांगायला लागले, म्हणजे भविष्यवाल्यांबरोबर गेल्यामुळं ते भविष्य सांगायला लागले. पण आत्तापर्यंत जे भविष्य सांगत होते त्यांचं जे झालं ते यांचंही होईल. सर, दुसरं की काल उद्धव ठाकरे यांनी CAच्या संदर्भात समिती गठीत करण्याची भूमिका घेतली, परत NPRच्या बाबतीत सुद्धा वेगळी भूमिका घेतली. मग काँग्रेसचा दबाव वाढला म्हणून आधीच्या भूमिकेपेक्षा ही वेगळी भूमिका घेतली. नाही, असं आहे की याच्यामध्ये मतांतरं असू शकतात, मतभेद नाहीत, मतांतर आहेत. शेवटी एकत्र बसू, चर्चा आम्ही करू, समजून आम्ही घेऊ. आम्हाला जे वाटतं आहे त्याच्यावर, आमच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या त्यांना आम्ही दाखवणार आहोत. समितीचा फायदा आहे की एकत्र बसणार आहोत आणि चर्चा आम्ही करणार आहोत. NPRच्या मुद्द्यावरती सांगितलं जातं की NPR संदर्भात ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे म्हणत असले की ते लागू करता येईल, तर त्या तरीसुद्धा तुमचे आक्षेप आहेत का? आणि त्यांना काही कॉलम जे आहेत त्यांना? हो, NPRला आमचा आक्षेप आहे, पक्का आक्षेप आहे. NPR जो आहे आता जो आणला आहे यामध्ये जे नवे कॉलम घातलेले आहेत या बाबतीत तर मनामध्ये आमच्या सगळ्यांच्या शंका आहे की हे नवे कॉलम का, यांचा उद्देश काय. नाही, CA हा तर त्याच्यातला बेसिक मुद्दा आहे आणि त्यानंतर हे सर्व बाकी येतं आहे नागरिकत्व कायद्यात. त्यामुळं सगळ्यात त्या विषयामध्ये नागरिकत्व कायद्याचे जे बदल आहेत किंवा त्याची अंमलबजावणी या सर्व बाबतीत आमच्या शंका आहेत.